नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण स्टार प्रकल्पांतर्गत जी पॅटची परीक्षा घेतली जाते त्या पॅटच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. पॅटच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला 5 मार्काची तोंडी आणि 5 मार्काचं प्रात्यक्षिक करायचं असतं आणि 50 गुणांची लेखी चाचणी असते. तर लेखी चाचणी आपण आज सोडवणार आहोत. बघूया प्रश्न काय आहे तो. प्रश्न 3ऱ्यापासून लेखी चाचणी असते. याच्यामध्ये 10 गुणांचा प्रश्न हा सगळ्या बेसिक संकल्पनेवरती असतो. त्यातलं खाली दिलेली उदाहरणे सोडवा. त्यातलं अ आहे संख्या अक्षरात लिहा. आता इथं ही संख्या दिली आहे, ही अंकात दिली आहे आणि आपल्याला अक्षरात लिहायची. मग एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष. म्हणजे जर तुम्हाला डायरेक्ट ती संख्या वाचता आली नाही तर याप्रमाणे तुम्ही मोजून घेतले तर सहज तुमच्या लक्षात येणार आहे. म्हणजे 2,90,765. 2,90,765. ब आहे संख्या अंकात लिहा. 8,09,403. आता ही संख्या आपल्याला अक्षरात लिहायची आहे, म्हणजे अंकात लिहायची, अक्षरात दिलेली आहे. तर तुम्हाला डायरेक्ट लिहिता आलं तर ठीक, नाहीतर तुम्ही सरळ इथं एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष. आता इथे हे लक्षपर्यंत दिलेलं आहे म्हणून, आणि आता त्या घरामध्ये फक्त अंक लिहा म्हणजे तुमची संख्या कधीच चुकणार नाही. 8 लक्ष म्हणजे लक्षाच्या घरामध्ये 8. 8 लक्ष 9,000. आता इथं दशहजार आणि हजार आहे तर इथं 9,000 येणार. 9,403. आणि जे घर रिकामे आहेत तिथे शून्य ठेवा. म्हणजे याप्रमाणे तुम्ही जर कोणतीही संख्या लिहिली तर चुकण्याचा कधी प्रश्नच येणार नाही. पुढचं क गणित आहे संख्या विस्तारित रूपात लिहा. 9,25,043. आता संख्या विस्तारित रूपात लिहिताना प्रत्येक अंकाची स्थानिक किमतीच्या बेरजेनुसार त्या ठिकाणी द्यायची आहे. आता इथे 9 लाख, किंवा तुम्ही असं नावाच्या पुढं किती संख्या आहेत 1 2 3 4 5 तुम्ही असं मोजून पण शून्य देऊ शकता, पण चुकवू नका. 1 2 3 4 5 म्हणजे 1 2 3 4 5 अधिक 2. आता 2च्या पुढे किती संख्या आहेत 1 2 3 4 5. 5च्या पुढं 3 संख्या म्हणून 3 शून्य, नंतर अधिक शून्य तुम्ही एकदाच लिहिला तर चालतोय, शून्य जास्त वेळ लिहायची काही गरज नाही. 4. 4वरती पुढं किती संख्या आहे तिथं 1 म्हणजे म्हणून 1 शून्य अधिक 3. याप्रमाणे संख्या विस्तारित रूपात लिहायची आहे. आता पुढचं ड गणित आहे बेरीज करा. 7 आणि 1 8. 8 आणि 5 13 हातचा 1. 6 आणि 1 7 आणि 3 10 हातचा 1. 4 आणि 1 5. ही गणित वजाबाकी करा. 6मधनं 1 गेले 5. आता शून्यातनं 4 जाते म्हणून आपण इथं 10 घेतले. 10मधनं 4 गेले 6. इथं हातचा परत केला आपण. 3 आणि 1 4. या दोघांची बेरीज करा. 5तनं 4 गेले 1. 3तनं 2 गेले 1 आणि 7तनं 5 गेले 2. पुढचं फ गणित आहे गुणाकार करा. आता इथं गुणाकार करताना दोन ने गुणा. बेसक 12 हातचा 1. 2 9 18 आणि 1 19 हातचा 1. 2 8 16 आणि 1 17 हातचा पुन्हा 1 आणि 2 7 14 आणि 1 15. आता एका अंकाने गुणून झालं म्हणून 0. 3 सक 18 हातचा हाच द्या किंवा वरती द्या. 3 सक 18 हातचा 1. 3 9 27 आणि 1 28 हातचा 2. 3 8 24 आणि 2
26 हातचा 2, 3 साते 21 आणि 2 23. आता गुणाकार सगळ्यांना येतो, फक्त गुणाकार करताना कॉन्सन्ट्रेशन ठेवा, नाहीतर मग बऱ्याच वेळा आपला एखादा अंक चुकतो आणि मग आपल्याला 0 मार्क मिळतात. मग 2 अधिक 0 2, 9 आणि 8 17 हातचा 1, 7 आणि 1 8 आणि 8 16 हातचा 1, 5 आणि 1 6 आणि 6 12 हातचा 1, 3 आणि 2 5, 2 2. पुढचं गणित भागाकाराचं आहे. 17,260 भागिले 15. आता इथं आपल्याला पहिल्यांदा 17ला भाग द्यायचा आहे, म्हणून 15 1 15. 7मधनं 5 गेले 2, एकातनं 1 गेला 0. हा वरचा अंक घेतला आपण इथं 2. आता 15 दुणे 30 होतात, म्हणजे पुन्हा 1चाच भाग जाणार आहे. 15 1 15. 2मधनं 5 जात नाही म्हणून 12 घेतले. 12मधनं 5 गेले 7, हातचा 1 1 आणि 1 2, 2 2 गेले 0. आता पुढचा हा अंक आपण इथे घेतला 6, झाले 76. आता 15 चौक 60, 15 5 75. 6मधनं 5 गेले 1 आणि 7मधनं 7 गेले 0. वरून घेतला आपण हा 0. आता याला भाग जात नाही, म्हणजे ही बाकी उरलेली आहे. तर पुढचा हा प्रश्न आहे. एका क्रीडांगणाला एक धावपटू 15 फेऱ्या मारतो व दुसरा धावपटू त्याच्यापेक्षा 5 फेऱ्या कमी मारतो. एका फेरीत कापलेले अंतर 600 मीटर असेल तर त्या दोघांनी मिळून किती अंतर कापले. आता पहिल्या धावपटूने मारलेल्या फेऱ्या किती आहेत. आता हे 3 मार्काचं गणित आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सोडवावं लागेल, किंवा डायरेक्ट उत्तर आपल्याला इथे काढता येणार नाही. मग पहिल्या धावपटूच्या फेऱ्या बरोबर 15. दुसऱ्या धावपटूच्या फेऱ्या, आता किती फेऱ्या कमी मारल्या 5, ह्याच्या होत्या 15. 15मधनं 5 गेले 10. एकूण फेऱ्या 15 आणि 10 25. एका फेरीत कापलेले अंतर किती आहे 600 मीटर, म्हणून दोघांनी मिळून कापलेले अंतर एकूण कापलेले अंतर बरोबर 600 गुणिले 25. आता डायरेक्ट 25ने गुणाकार करता येतो. 25 गुणिले 0 0, 25 गुणिले 0 0 आणि 25 150. आता हे येणार आहे मीटर. म्हणजे 15,000 मीटर अंतर कापलेलं आहे. किंवा आता हे किलोमीटरमध्ये समजा पुढं असं विचारलं असेल की किती किलोमीटर अंतर कापले, तर 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर. म्हणजे आपण याला जर 1000ने भागलं तर आपण किलोमीटरमध्ये अंतर काढू शकतो. प्रश्न काय विचारलेला आहे त्यानुसार आपण इथं थोडासा बदल करायचा आहे. प्रश्न 4, खाली दिलेली उदाहरणे सोडवा. 4y वर्ग अधिक 2y घन अधिक 3 या बहुपदीची कोटी टिंबटिंब आहे. आता बहुपदीची कोटी म्हणजे काय की त्या बहुपदीतील चलाचा सर्वात मोठा घातांक. आता इथे चलाचा घातांक किती आहे 2 आहे, इथे किती आहे 3 आहे, म्हणजे सर्वात मोठा घातांक 3 आहे, म्हणजे कोटी 3. व प्रश्न आहे भागाकार करा व चौकटीत योग्य ती पदे लिहा. आता इथं वजा 20x घन आहे आणि भागिले 5x वर्ग आहे, म्हणजे इथली संख्या आपल्याला या संख्येला गुणून आणायची आहे. आता इथं ऋण असल्यामुळे नेहमी ऋण द्या. आता 20 येण्यासाठी 5ला कितीने गुणावं लागेल 5 चौक 20, म्हणजे 4ने गुणावं लागेल. आणि इथं x घन आहे, इथे x वर्ग आहे, म्हणजे इथं x वर्गला आपल्याला xने गुणलं की x घन येणार आहे.
म्हणजे 5x वर्गाला आपण 4xने गुणलं तर इथं 20x घन येणार आहे आणि हे वजा. आता इथं आपण चिन्ह बदलतो वजाबाकी करताना, म्हणून इथं यांचे वजाबाकी आलेले आहे 0. पुढचं क गणित आहे. पुढील भागाकार करा. भागाकार व बाकी लिहा. आता बहुपदीचा भागाकार आहे. p वर्ग अधिक 7p अधिक 5 भागिले p अधिक 3. आता भागाकार करताना इथं द्विपदीने जर आपल्याला भागायचं असेल तर तरीसुद्धा फक्त पहिल्या पदांचाच विचार करायचा आहे. भाजकाचं पहिलं पद आणि भाज्याचं पहिलं पद. आता इथं p वर्ग आहे, इथं p आहे, म्हणजे आपल्याला pने गुणावं लागेल. pने pला गुणलं p वर्ग झाला. आता pने 3ला गुणायचं आहे. p गुणिले 3 अधिक 3p. आता आपण इथं वजाबाकी करतो, म्हणून प्रत्येक पदाचे चिन्ह बदलायचे आहेत. आता हा धन आहे, हा ऋण होणार, हा धन ऋण होणार. p वर्ग वजा p वर्ग 0. 7p वजा 3p. p आहे तसाच आणि संख्यांची इथं सहगुणकांची वजाबाकी करायची. मग 7मधनं 3 गेले 4. मोठ्या संख्येचं चिन्ह इथं 7 मोठी संख्या आहे म्हणजे हा धन येणार अधिक 5. आता इथं 4p आहे, इथं फक्त p आहे, म्हणजे pला आपल्याला कशाने गुणावं लागेल? 4ने गुणावं लागेल. मग 4ने pला गुणलं 4p अधिक 4ने 3ला गुणलं 4 त्रिक 12 वजा वजा. प्रत्येक वेळेस चिन्ह बदलायचं लक्षात ठेवा. 4p वजा 4p 0. आता इथं भिन्न चिन्ह आहेत. भिन्न चिन्ह असेल तर आपण वजाबाकी करतो, म्हणून 12मधनं 5 गेले 7 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजा. म्हणजे बाकी आलेले आहे तर वजा 7 आणि भागाकार आलेला आहे p अधिक 4. मग भागाकार बरोबर p अधिक 4 आणि बाकी बरोबर वजा 7. आता पुढचा 5वा प्रश्न आहे यातला. 3x अधिक 12 बरोबर 2x वजा 4 या समीकरणाची उकल दर्शवणारा योग्य पर्याय चौकटीत लिहा. आता हे समीकरण प्रत्येक किंवा इथं तुम्ही हा जो पर्याय आहे संख्या या इथं टाकूनसुद्धा तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता, किंवा इथं समीकरण आपण सोडवतो त्याप्रमाणे जर सोडवलं तर आपल्याला पटकन उत्तर याचं मिळू शकतं. आता बघा इथं मी हे उदाहरण सोडवते. 3x अधिक 12 बरोबर 2x वजा 4. आपण संख्या एका बाजूला आणि चल एका बाजूला घेऊया. मग 3x हा 2x इकडे त्यांना वजा होणार आहे, वजा 2x बरोबर हा वजा 4 आहे तसाच आणि अधिक 12 इकडे त्यांना वजा 12 होणार आहे. मग 3x मधनं 2x गेले x आणि वजा 4 आणि वजा 12 वजा 16. समान चिन्ह असेल तर त्या संख्यांची बेरीज करा आणि चिन्ह आहे तेच द्या, म्हणजे x बरोबर वजा 16. आता वजा 16 पर्याय बघा, पर्याय 2 आहे. ब प्रश्न. समीकरण सोडवा. 2 कंसात y वजा 4 बरोबर 5 कंसात y अधिक 3 वजा 8. आता कंसाच्या बाहेर संख्या असेल तर त्या संख्येने कंसातल्या प्रत्येक संख्येला गुणायचं आहे. मग 2ने yला गुणलं 2y वजा 2ने 4ला गुणलं तर 2 चौक 8 बरोबर 5ने yला गुणलं 5y अधिक 5ने 3ला गुणलं आपण 5 त्रिक 15 आणि हे वजा 8 आहे तसेच, कारण 5ने फक्त आपल्याला y अधिक 3ला गुणायचं आहे, पुढं वजा 8 आहे तशीच येणार आहे. आता संख्या आपण एका बाजूला घेऊया, किंवा 2y वजा 8 बरोबर 5y. आता अधिक 15 आणि वजा 8 इथे भिन्न चिन्ह आहेत. भिन्न चिन्ह असतील तर वजाबाकी करा. 15मधनं 8 गेले 7 आणि मोठी संख्या 15 आहे, म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक 7. आता 2y हा 5y इकडं आणा, तो वजा होईल, वजा 5y बरोबर 7 आणि हा वजा 8 इकडे त्यांना अधिक 8 होईल. 2y मधनं 5y गेले म्हणजे y आहे तसाच आणि मोठी संख्या 5 आहे, 5मधनं 2 गेले 3
आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे -3y बरोबर 8 आणि 7 15. म्हणून y बरोबर 15/-3. हा -3 इकडे त्यांना भागिले होणार आहे. 3 1 3, 3 5 15 म्हणजे y बरोबर -5. पुढचं क गणित. रीनाजवळील रक्कम मीनाजवळील रकमेच्या चौपट आहे. दोघींजवळील एकूण रक्कम 300 रुपये आहे. तर रीनाजवळील रक्कम काढण्यासाठी कृती पूर्ण करा. मीनाजवळील रक्कम रुपये x आहे असे मानू. आता मीनाजवळची रक्कम आपण x मानली आहे. रीनाजवळची रक्कम, आता रीनाजवळ किती रक्कम बघा. रीनाजवळील रक्कम मीनाजवळील रकमेच्या चौपट आहे. म्हणजे मीनाजवळची रक्कम x आहे, तर रीनाजवळ याच्या 4 पट आहे म्हणजे 4x. दिलेल्या माहितीवरून समीकरण लिहू. आता समीकरण लिहिताना बघा, दोघींजवळील एकूण रक्कम म्हणजे इथे बेरीज करायची आहे. म्हणून x अधिक 4x बरोबर किती रुपये आहेत? 300. आता हे सोडवायचं आहे आपल्याला. x अधिक 4x किती झाले? 5x. 5x बरोबर 300. इथे डायरेक्ट आपल्याला x ची किंमत काढायची आहे. मग x बरोबर 300/5, कारण हा 5 इकडे त्यांना भागिले होणार आहे. 5 1 5, 5 7 30 आणि हा 0 म्हणजे x बरोबर किती आले? 60 आले. तर रीनाजवळ किती रक्कम आपल्याला काढायची आहे. मग रीनाजवळची रक्कम काय येणार आहे? 4x. मग 4 गुणिले 60 म्हणजे 240 रुपये. आता तुम्हाला फक्त विचारलेलेच बॉक्स त्या ठिकाणी भरायचे असतात. प्रश्न 6. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. त्रिकोण ABC आणि त्रिकोण LMN हे 2 त्रिकोण दिलेत. या एकरूप त्रिकोणांचे एकरूप घटक सारख्या खुणांनी दाखवले आहेत. तर पुढीलपैकी कोणते लेखन शिरोबिंदूंच्या एकासेक संगतीनुसार अचूक आहे ते ओळखून त्याचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. आता इथं त्रिकोण ABC आणि त्रिकोण LMN इथे सारखे घटक दिलेले आहेत. तर आपण कोणत्या बाजू एकरूप आहेत ते प्रथम बघूया. AB बाजू एकरूप आहे म्हणजे इथं सारखी एकच खूण आहे. ती एक खूण इथं LM वरती आहे म्हणजे AB ही बाजू LMशी एकरूप आहे. नंतर BC ही बाजू BC ही बाजू MNशी एकरूप आहे. म्हणजे इथं C घेतला आपण तर इथं N येणार. म्हणजे बघा आता आपण हे चेक करूया. AB बाजू AB LM, AB LM एकरूप आहे. BC MN, BC MN आणि AC LN, AC LNची ग्रुप आहे. म्हणजे आता बघा इथं ABC LMN कुठला आहे? पहिला. ब प्रश्न. शेजारील आकृतीत DCH म्हणजे हा कोन आणि हा कोन एकरूप दिला आहे आणि DCF आणखी कोणती माहिती दिली असता DCH त्रिकोण DCH आणि त्रिकोण DCA बाकोबा कसोटीनुसार एकरूप होतील. आता बाकोबा म्हणजे दोन कोनांच्या बाजूंनी समाविष्ट केलेला कोन. बाकोबा म्हणजे 2 बाजूंनी समाविष्ट केलेला कोन. आता हा कोन आहे म्हणजे ही बाजू आपल्याला एकरूप देणं गरजेचं आहे. म्हणजे ही माहिती अजून आपल्याला द्यायला पाहिजे होती. म्हणजे इथं बाजू किंवा रेखल्या बाजू HC एकरूप बाजू FC हे एकरूप देणं गरजेचं आहे. म्हणजे काय एकरूप देणं गरजेचं आहे बघा. आता इथं कारण ही तर एकरूप आहेच. या दोन्ही त्रिकोणांची सामायिक बाजू आहे. मग सामायिक बाजू ही एकरूप आहेच, ती द्यायची गरज नाही. फक्त ही माहिती आपल्याला देणं आवश्यक होतं. म्हणजे इथं बाकोबा ही कसोटी आली असती.
ही माहिती देणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न घेऊया. क गणित सोडवूया. खाली दिलेल्या आकृतीमध्ये चौकोन BMSTचे एकरूप घटक सारख्या खुणाने दाखवले आहेत. त्या आकृतीतील TBM व TMS एकरूप दाखवण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. आता इथं BMST म्हणजे BMST हा आयत दिलेला आहे आणि तिथं TBM आणि TMS हे दोन त्रिकोण एकरूप दाखवायचे आहेत. कर्ण MT जोडल्यामुळे या ठिकाणी हे दोन त्रिकोण तयार झालेत. आता इथं काटकोन त्रिकोण TBM व TMST मध्ये कर्ण MT हा टिंबटिंब आहे. आता कर्ण MT काय आहे? दोन्ही त्रिकोणांना सामायिक आहे, म्हणून इथे येणार आहे सामायिक. बाजू BT एकरूप बाजू MS. आता ही बाजू MS म्हणजे बाजू BT आणि MS हे दोन एकरूप दिलेले आहेत. हा कर्ण जो आहे हा एकरूप आहे. तर त्रिकोण TBM म्हणजे TBM एकरूप हा त्रिकोण आहे. त्रिकोण MST का एकरूप आहेत? कोणत्या कसोटीनुसार? तर हा कर्ण एकरूप आहे आणि काटकोन करणारी एक बाजू एकरूप आहे दोन्ही त्रिकोणांची, म्हणजे कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. कर्णभुजा कसोटीनुसार. पुढचा 7वा प्रश्न दिलेला आहे. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. रुपये 2000चे 2 वर्षाचे दशादशे 5 दराने मिळणारे चक्रवाढ व्याज 205 रुपये असेल तर रास किती? मुद्दल आपल्याला दिलेला आहे 2000 रुपये आणि व्याज दिलेला आहे, म्हणजे आपल्याला रास काढायची आहे. तर रास त्याचं सूत्र आहे रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. मुद्दल आहे 2000 अधिक 205 म्हणजे रास येणार आहे 2205. दोघांची बेरीज केली तर 2205 रुपये रास आहे. पुढचं ब गणित. एका शेतकऱ्याचे गव्हाचे उत्पादन 3000 किलोग्रॅम होते. कृषी तज्ज्ञांच्या मदतीने त्याने शेतीत योग्य तो बदल केल्याने आता दरवर्षी गव्हाच्या उत्पादनात 10% वाढ होत आहे. तर 2 वर्षानंतर गव्हाचे उत्पादन किती होईल? म्हणजे आता इथं जे दिलेलं आहे बघा, इथं आपल्याला चक्रवाढ व्याज काढण्याचं जे सूत्र आहे ते आपल्याला वापरायचं आहे. म्हणजे 3000 किलोग्रॅम जे दिलेलं आहे ते P दिलं आहे. P बरोबर 3000 किलोग्रॅम. नंतर दरवर्षी गव्हाच्या उत्पादनात 10% वाढ होते. म्हणजे इथं दर जो आहे तो 10% आहे आणि वाढ होते 2 वर्षानंतर, म्हणजे N बरोबर 2 वर्ष. म्हणजे आपल्याला इथं A काढायचं आहे. त्याचं सूत्र आहे A बरोबर P कंसात 1 अधिक R/100 कंसाचा घातांक N. आता इथं किमती ठेवा. Pची किंमत दिलेली आहे 3000 कंसात 1 अधिक R दिला आहे 10/100. N दिलेला आहे 2 वर्ष बरोबर 3000 100 1 100 किंवा तुम्ही इथं भाग पण देऊन घेऊ शकता. म्हणजे 0 घालवला तर उरले इथं 10 म्हणजे 1 अधिक 1/10. इथे 1/10 आहे. आता बरोबर 3000 10 1 10 10 1 11 याप्रमाणे बेरीज करायची.
11/10 कंसाचा घातांक 2 बरोबर 3000 गुणिले 11/10 गुणिले 11/10 कारण घातांक 2 आहे म्हणून आपल्याला 2 वेळा लिहावं लागेल. मग हे 2 शून्य आपण घालवले तर काय उरलेलं आहे बघा 30 गुणिले 11 गुणिले 11 121 शून्य. आता 30ने 121ला गुणलं तर आपण हा शून्य दिला. 3 1 3 3 2 6 आणि 3 1 3 3600 किलोग्रॅम. म्हणजे 2 वर्षानंतर गव्हाचं उत्पादन हे 3630 किलोग्रॅम होणार आहे. दोन वर्षानंतर गव्हाचे उत्पादन 3630 किलोग्रॅम होईल. पुढचं गणित सोडवूया. आठवा प्रश्न आहे खाली दिलेली उदाहरणे सोडवा. 1 लिटर बरोबर टिंबटिंब घ सेमी. तर 1 लिटर बरोबर 1000 घ सेमी असतं हे लक्षात ठेवा. घ सेमी म्हणजे घनसेमी. 1 लिटर बरोबर 1000 घनसेमी. आता पुढचं प्रश्न दिलेला आहे की दिलेल्या मापांवरून वृत्तचिती आकाराच्या भांड्याची धारकता काढा. आता हे आपल्याला वृत्तचिती आकाराचं भांडं दिलेलं आहे. आता 3.5 जे आहे ती उंची आहे, त्रिज्या आहे आणि ही उंची आहे. म्हणजे इथं R बरोबर 3.5 सेमी आणि H बरोबर 10 सेमी. आता धारकता काढायची आहे. म्हणजे या भांड्यामध्ये किती द्रव मावणार आहे हे काढण्यासाठी आपल्याला त्या वृत्तचिती आकाराच्या भांड्याचं घनफळ काढावं लागेल. म्हणून भांड्याचे घनफळ भांडं वृत्तचिती आकाराचं आहे म्हणून त्याचं सूत्र आहे πr² h. आता इथं आपण 22/7 पायची किंमत ठेवली. R आहे 3.5 गुणिले h आहे 10 बरोबर 22/7 गुणिले 3.5 गुणिले 3.5 गुणिले 10. इथं आपण 7ने भाग दिला. 7 1 7 3ला भाग जात नाही म्हणून 0. 7 5 35. मग 22ने आपण 5ला गुणलं तर 22 पंचे 110 आणि पॉईंट नंतर एक संख्या आहे म्हणजे इथं 1 नंतर पॉईंट दिला तर 11 येणार आहे. गुणिले आता आपण 10ने इथं गुणून घेऊया. 0 दिला आपण. 5 1 5 3 1 3 पॉईंट नंतर एक संख्या म्हणजे इथं पॉईंट नंतर एका संख्येनंतर पॉईंट दिला तर 35 येणार आहे. म्हणजे 11 गुणिले 35. आता 11 गुणिले 35 हा गुणाकार येतो 385 घ सेमी किंवा घनसेमी. पण आपल्याला धारकता काढायची आहे. मग भांड्याची धारकता बरोबर आता हे घनफळ काढलं आहे 385 घ सेमी आणि 1000 घनसेमी म्हणजे 1 लिटर म्हणून आपल्याला 385ला 1000ने भागावं लागेल. मग 385 भागिले 1000. आता इथं 3 शून्य आहेत म्हणून
3 नंतर पॉईंट द्या, म्हणजे 385 1 2 3 इथं 0.385 लिटर भांड्याची धारकता आहे. पुढचं गणित आहे, एका इष्टचिती खोक्याची लांबी 18 सेमी, रुंदी 15 सेमी आणि उंची 12 सेमी आहे. त्या खोक्यात 3 सेमी बाजू असलेले जास्तीत जास्त किती घनाकृती ठोकळे मावतील हे शोधण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आता इष्टिकाचिती खोक्याचे घनफळ. आता इष्टिकाचितीच्या घनफळाचं सूत्र आहे L गुणिले B गुणिले H, 18 गुणिले 15 गुणिले 12. आता घनाकृती ठोकळ्याचे घनफळ बरोबर L घन. आता L घन म्हणजे घनाकृती ठोकळ्याचं बाजू दिलेली आहे 3 सेमी, म्हणजे इथं तीनाचा घन घ सेमी. आता खोक्यात किंवा इथे तुम्ही 3 गुणिले 3 गुणिले 3 लिहिलं तरी चालेल. खोक्यात मावणाऱ्या घनाकृती ठोकळ्यांची संख्या इष्टिकाचिती खोक्याचे घनफळ भागिले घनाकृती खोक्याचे घनफळ म्हणून 18 गुणिले 15 गुणिले 12 3 गुणिले 3 गुणिले 3. आता इथं जर आपण भाग दिला तर 3 1 3 3 6 18 3 1 3 3 5 15 आणि 3 1 3 3 6 12 म्हणजे 6 5 30 आणि 30 गुणिले 4 120, म्हणजे 120 खोके लागतील किंवा 120 ठोकळे त्या ठिकाणी मावणार आहेत. म्हणून ठोकळ्यांची संख्या आपण काढलेली आहे 120. आता पुढचं गणित आहे, एका वृत्तचितीच्या तळाचा परिघ 120 सेमी असून तिचे वक्रपृष्ठफळ 3600 चौरस सेमी आहे, तर त्या वृत्तचितीची उंची काढा. आता इथं वृत्तचितीचा परिघ आपल्याला दिलेला आहे आणि वक्रपृष्ठफळ म्हणजे वक्रपृष्ठफळाचं सूत्र आपल्याला वापरावं लागेल. मग वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ बरोबर 2πr/h. आता वृत्तचितीचं वक्रपृष्ठफळ दिलेलं आहे 3600 बरोबर 2πr. 2πr म्हणजे परिघ येतो. मग डायरेक्ट इथं आपण ही किंमत ठेवू शकतो. पायची किंमत पुन्हा आर आपल्याला दिलेला नाही, परिघ दिलेला आहे. मग 2πr म्हणजे परिघ आणि परिघ आहे 120 आणि उंची आपल्याला काढायची आहे. मग 3600 हा 120 गुणिले आहे, तो इकडे त्यांना भागिले होणार आहे बरोबर h. हा 0 घालवला, 12 1 12 12 त्रिक 36 आणि हा 0 आहे तसाच, म्हणजे h बरोबर 30. कारण आपल्याला हे सगळं उदाहरण सेमीत दिलं आहे म्हणून h बरोबर 30 सेमी, म्हणजे वृत्तचितीची उंची बरोबर 30 सेमी. 9वा प्रश्न, इयत्ता 8वीतील 22 विद्यार्थ्यांनी ऑगस्ट महिन्यात वाचलेल्या पुस्तकांची संख्या दिली आहे. त्यावरून वारंवारता सारणी तयार करून सामग्रीचा मध्य काढा. आता इथं आपल्याला ही सामग्री दिली आहे. इथं आपण एकावरती काट मारली, एकाला इथं आपल्याला चार्ट पण दिलेलाच आहे. इथं एकामध्ये खूण केली, तिनाला काट मारली, तिनामध्ये खूण केली, अशा खुणा करत गेलं. आता इथं मी खुणा करून ठेवलेल्या आहेत. तर आणि खुणा करताना 4 उभ्या आणि 1 तिरकस म्हणजे 5चा गट करायचा आहे. मग 5 आणि 3 8, 5 आणि 2 7, 5 आणि 1 6 आणि 1. आता ही बेरीज किती येते बघा, 8 आणि 7 15, 15 आणि 6 21 आणि 1 22. जेवढी संख्या दिली आहे तीच ही बेरीज यायला पाहिजे. आता इथं FI गुणिले XI म्हणजे या दोघांचा इथं गुणाकार करायचा आहे. आता हा XI आहे आणि हा FI आहे, म्हणजे 1 गुणिले 8 8 1 8, 2 गुणिले 7 7 दुणे 14, 3 गुणिले 6 6 त्रिक 18 आणि 4 1 4.
आता आपण 8 आणि 4 12, 12 आणि 8 20, 20 आणि 4 24 ही बेरीज करतोय आपण. 24 हा 4 2, 2 आणि 2 4, 44. आता मध्य काढण्याचं सूत्र आहे समेशन ऑफ FI छेद n बरोबर. इथे आपण किंमत ठेवली, ही किंमत आलेली आहे 44 भागिले n आहे 22. 22 एक 22, 22 जुने 44, म्हणजे किती आलेलं आहे 2. मग मध्य बरोबर 2. 10वा प्रश्न. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. केंद्र P असलेल्या वर्तुळाच्या जीवा ABची लांबी 9 सेमी आहे. म्हणजे ह्या जीवा ABची लांबी 9 सेमी दिली आहे. तर रेख PQ लंब जीवा AB आहे. हा PQ हा जीवा ABला लंब आहे. इथे काटकोन दिलेला आहे. तर लेंथ QB काढा. म्हणजे लेंथ QB आपल्याला काढायचं आहे, याची लांबी. आता वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. आता उत्तराचं कारण आता हेच येणार आहे. आपल्याला कारण लिहायचं आहे. म्हणून QBची लांबी किती येणार आहे, ABच्या निम्मे येणार आहे. मग लेंथ QB बरोबर 1/2 गुणिले लेंथ AB बरोबर 1/2 गुणिले लेंथ ABची लांबी किती दिलेली आहे 9. भाग दिला आपण. 2 1 2, 2 4 8, पॉईंटला 2 5 10. लेंथ QB बरोबर 4.5 सेमी. आता आपल्याला कारण लिहायचं आहे. कारण वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. दुभागतो म्हणजे समान 2 भाग करतो. जीवेस दुभागतो. पुढचा प्रश्न. ब. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची एक जीवा 16 सेमी लांबीची असून ती वर्तुळ केंद्रापासून 6 सेमी अंतरावर आहे. तर त्या वर्तुळाची त्रिज्या काढा. म्हणजे इथं OD जी आहे ती वर्तुळाची त्रिज्या आहे. हा काटकोन आहे. म्हणजे इथं आपल्याला पायथागोरस वापरून ODची लांबी किंवा त्रिज्येची लांबी आपल्याला काढता येते. मग आता इथं OP किती दिलेलं आहे 6 सेमी. आपल्याला PD काढायचं आहे. PDसाठी आपल्याला काय करावं लागेल, CDच्या निम्म घ्यावं लागेल. लेंथ PD बरोबर 1/2 गुणिले 16. 2 1 2, 2 8 16 बरोबर 8 सेमी. आणि OP बरोबर 6 सेमी दिलेला आहे. त्रिकोण OPD हा काटकोन त्रिकोण आहे. OPD हा काटकोन त्रिकोण आहे. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार आता पायथागोरसचं प्रमेय काय आहे, तर कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. आता कर्ण कोणता आहे, OD म्हणजेच त्रिज्या. OD वर्ग बरोबर पाया जो आहे हा PD आहे आणि PDची लांबी आहे 8 सेमी. म्हणून 8चा वर्ग आणि उंची OP आहे, उंची आहे 6 सेमी. म्हणून 6चा वर्ग.
ओ डी वर्ग बरोबर 8चा वर्ग 64, 6चा वर्ग 36 बरोबर 100. मग आपण इथं ओ डी वर्ग बरोबर 100 आलेला आहे. तर दोन्ही बाजूस वर्गमूळ काढलं तर ओ डी बरोबर 10 आणि ओ डी काय आहे? त्रिज्या, म्हणजे वर्तुळाची त्रिज्या. बरोबर 10 सेमी. क गणित आहे. केंद्र ई असलेल्या वर्तुळाचे रेख ए सी आणि रेख बी डी हे व्यास काटकोनात छेदतात. आता हे ए सी आणि बी डी हे एकमेकांना काटकोनामध्ये छेदत आहेत. तर कंस ए डी म्हणजे हा कंस ए डीशी एकरूप असलेल्या कोणत्याही एका कंसाचे नाव लिहा. आता इथं ह्या प्रत्येक कंसाचं माप जे आहे ते 90 अंश देणार आहे, कारण हा इथं काटकोन आहे. म्हणजे सगळ्या कंसांची मापं इथं आता ए डी, ए बी किंवा बी सी किंवा डी सी ह्या चारही कंसांची मापं ही सारखीच आहेत. मग कुठलाही तुम्ही एक लिहिलं तरी चालेल. आता कंस ए डीशी एकरूप आपल्याला कंस समजा आपण बी सी लिहूया. तुम्ही ए बी पण लिहू शकता, डी सी पण लिहू शकता. पुढचं ड गणित आहे. आकृतीत केंद्र ओ असलेल्या वर्तुळाचा रेख एम एन हा व्यास आहे. आता बघा, एम एन हा व्यास आहे. काही केंद्रीय कोनांची मापे दिली आहेत. त्यावरून जीवा ए बी एकरूप जीवा सी डी आहे हे दाखवा. आता ही जीवा ए बी आणि जीवा सी डी एकरूप आहे हे दाखवायचं आहे. त्यासाठी आपल्याला या कोनांची मापं काढावी लागतील. तर एम एन हा व्यास आहे आणि ए बी सुद्धा व्यास आहे, सॉरी ए डी. तर ए डी व्यास आहे आणि एम एन व्यास आहे. तर हे दोन्ही व्यास परस्परांना काटकोनात छेदत आहेत. सॉरी, काटकोनात नाही छेदत इथं. तर हे ए डी आणि एम एन. आता हा जो कोन आहे एम ओ डी, एम ओ डीचं माप जेवढं आहे तेवढंच या ठिकाणी ए ओ एनचं माप आहे. हा कोन आणि हा कोन हे विरुद्ध कोन आहेत. तसं हा कोन आणि हा कोनसुद्धा विरुद्ध कोन आहेत. म्हणजे इथं ए ओ एन इथे लिहून घेऊया आपण. कोन ए ओ एन बरोबर कोन एम ओ डी. म्हणून कोन ए ओ एनचं माप आहे 105 अंश, कारण हे एकमेकांना आता या कोणाचं माप 30 अंश दिलेलं आहे. म्हणजे हा ए बघा ए ओ एन ह्याचं माप 105 अंश आहे. या कोणाचं माप 30 अंश दिलं आहे. ह्या कोणाचं माप 105 अंश आहे. हा 30 अंश दिला आहे. म्हणजे आपण जर 105मधून 30 अंश वजा केले तर आपल्याला ह्या कोणाचं माप मिळतं आहे. म्हणजे कोन ए ओ बी बरोबर 105 अंश वजा 30 अंश. म्हणून कोन ए ओ बी बरोबर 75 अंश. ए ओ बीचं माप किती आहे? 75 अंश आहे. त्याप्रमाणेच या ठिकाणी हे सोडवायची गरज नाही. तर ह्याचंसुद्धा माप म्हणजे एन ओ डी, एन ओ डी बरोबर एम ओ ए किंवा ए ओ एम. म्हणजे कोन एन ओ डी बरोबर सुद्धा 105 अंश आहे. म्हणून आता आपल्याला कोन सी ओ डी काढायचा आहे. सी ओ डी बरोबर 105 अंश वजा 30 अंश, कारण ह्या कोणाचं माप 30 अंश दिले. म्हणून कोन सी ओ डी बरोबर 75 अंश. दोन्ही कोनांची मापं समान आहेत. म्हणून जीवा ए बी आणि जीवा सी डी एकरूप आहेत.
जीवा ए बी एकरूप जीवा सी डी. शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा व त्याचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. हे बरोबर आहे. जर एकाच वर्तुळाच्या दोन कंसांची मापे भिन्न असतील तर ते कंस एकरूप असतात. आता दोन कंसांची मापं जर भिन्न असतील तर ते कंस वेगवेगळेच असतील. ते एकरूप कसे असतील? म्हणजे या ठिकाणी हे जे विधान आहे हे चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचंच विधान ओळखायचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आहे. एका वर्तुळाच्या एकरूप कंसांशी निगडीत असलेल्या जीवा एकरूप असतात. म्हणजे कंस एकरूप असतील. एका वर्तुळाच्या एकरूप कंसांशी निगडीत असलेल्या जीवा एकरूप असतात. वर्तुळ कंसाचे माप हे त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापाइतके असते. म्हणजे आता इथं बघा, ह्या केंद्रीय कोनाचं माप जे आहे ते जीवा ए बी एवढंच आहे. म्हणजे कंस ए बीचं मापसुद्धा किती आहे? 75च आहे. म्हणून इथं ह्या दोन्ही जीवा ज्या आहेत त्या एकरूप आहेत. तेच ह्या दोन विधानांचे इथं अर्थ आहे. म्हणजे याचा पर्याय क्रमांक 2. विद्यार्थी मित्रांनो, आपण ही प्रश्नपत्रिका पूर्ण सोडवलेली आहे. तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही प्रश्नपत्रिका सोडवता येतील आणि त्यांनाही मार्क चांगले मिळतील. थँक्यू.